हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, माझ्याकडे आज एकदम खास अशी व्यक्ती येणार आहे. ती कोण तर तुम्हाला पुढे कळेलच. ती मी माझा आवाज म्यूट केला कारण मी जे बोलत होते ना, कियान काही बोलूच देत नव्हता. मी जसं बोलल ना तशीच तो ॲक्टिंग करत होता. तर आज खूप खास व्यक्ती येणार आहे, तिच्यासाठी काहीतरी खास करूया, त्यासाठीच किचनमध्ये केलेलं आहे. सगळी घरातली कामं आवरून झालेली होती आणि ती निघाली होती 10 वाजता सकाळी माझ्याकडे येण्यासाठी. छत्रपती संभाजीनगरची माझी मैत्रीण आहे, खूप म्हणजे खूप जवळची आहे, बेस्ट फ्रेंड माझी. लहानपणा म्हणजे लंगोटी यार म्हणतात ना, त्याच प्रकारे आहे. एकाच गल्लीमध्ये राहिलेलो, एकाच शाळेमध्ये शिकलेलो. ते एकाच गल्लीमध्ये असायचो. ती बाहेर निघली, मला हात केला की मी जायचे तिच्याकडे गप्पा मारायला आणि ती माझ्याकडे येऊन बसायची. असं आमचं चालायचं. तर घरातली कामं तर आवरून झालेली होती. ते थोडेसे भांडे म्हणजे घासून ठेवलेले होते. तुम्हाला माहितीच आहे ना, किचन क्लीन केल्यावरती मग त्याच्यावरती भांडे घासून ठेवते, पाणी निथरल्यावर मी लावून घेते. तर मग ते लावून घेतले आणि म्हणलं तिच्यासाठी डाळबट्ट्या करूया. यासाठी मग मिक्स डाळ धुवून घेतली स्वच्छ आणि म्हणलं ती येईपर्यंत वरण करून घेऊया आणि जोपर्यंत जितकी तयारी होईल तेवढं करून घेऊया. तर डाळ शिजायला लावली आणि होती डाळ शिजून लावली आणि तेवढ्यातच तिचा फोन आला की मी आले आहे सोसायटीमध्ये ये म्हणून. खाली आलेली होती. मग कुकरला डाळ लावली आणि कमी गॅसवरती केली आणि कियान आणि मी गेलो तिला खाली भेटण्यासाठी. तर ती आली आहे आणि कसं आहे ना, आता बाळ झाल्यापासून मला भेटण्याऐवजी माझ्या लेकरालाच अगोदर भेटतात आणि मला ती आली आणि ती मला बोलली माझ्यासाठी काहीच करू नको. गॅस तिने आल्याच बंद करून टाकला. तिने मला अगोदरच सांगितलं होतं मी काही तुला करू देणार नाहीये, आपण जेवायला बाहेर जाऊया. पण मला वाटत होतं ती माझ्याकडे आली आहे तर मी माझ्या हाताने काहीतरी बनवून तिला खाऊ घालावं, पण तिने तसं काहीच करू दिलं नाही. तीच मला जेवण्यासाठी बाहेर घेऊन गेलेली हॉटेलमध्ये. मग जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि तिथेच आम्ही जेवण केलं. तिचं म्हणणं होतं की मी एवढ्या दूरून म्हणजे आले आहे, तू स्वयंपाक बनवण्यातच कुठे वेळ घालवत बसते, आपण किती दिवसानंतर भेटलो आहे तर गप्पा मारूया. यासाठी मग तिने मला काही स्वयंपाक वगैरे करू दिला नाही. मग गेलो आम्ही हॉटेलमध्ये, छान असं जेवण वगैरे केलं आणि तिनेच बिल ते पे केलं आणि त्यानंतर घरी आलेलो. कियान तर एवढा खुश झालेला होता ना तिला बघून खूप जास्त, कारण कुणी येत नाही आमच्याकडे सहसा जास्त आणि असं कुणीतरी आलं ना आणि ती त्याला म्हणजे आता माझी बेस्ट फ्रेंड म्हणल्यावर त्याला जीव जास्त लावणारच ना. तर ती त्याच्यासोबत एवढा टाइम स्पेंड केला ना तिने, माझ्यासोबत कमी आणि त्याच्यासोबतच जास्त ती खेळत होती. आणि हिचं एक वैशिष्ट्य सांगू का, जेव्हा स्कूलमध्ये होतं म्हणजे लहानपणापासूनच ना ती अशी पूर्ण मुलासारखी राहत होती. जेव्हा आम्ही बाहेर जायचो ना तर असं लोकांना गैरसमज व्हायचा की मी कोणत्या मुलासोबतच फिरत आहे, कारण कुठे पण जाताना मी तिला सोबतच घेऊन जायचे. तर ती मुलगी कमी आणि मुलगा जास्त दिसायची. लहान असताना भांडणं पण तेवढेच व्हायचे, पण शिवाय करमत पण नव्हतं तर लगेच बोलायचं. कधी आली आणि कधी 5 वाजले समजलं पण नाही, तिने लगेच मग रिटर्न जाण्यासाठी निघाली. तिला बोलले राहा म्हणून, पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. मग ती गेली आणि मग मला काहीच करमत नव्हतं. मग मला करमत नसलं की मी एक्स्ट्राची कामं काढायला सुरुवात करते. स्वयंपाक तर काही जास्त करायचं नव्हतं, फक्त वरणच करायचं होतं, कारण सकाळी आहोंना टिफिन केला होता त्यावेळेस माझा पण स्वयंपाक केलेला होता मी. मग मी तर काही जेवलेच नव्हते कारण बाहेर जेवायला गेलो होतो त्याच्यामुळे. आणि डाळ शिजून ठेवलेली होती, फक्त वरण करायचं होतं आणि चपात्या त्या होत्याच. त्यासाठी म्हणलं चला मग खियांचे कपडे आवरून घेतले आणि त्याचबरोबर मग हे रॅक पण थोडं अस्तव्यस्त झालेलं होतं, म्हणलं चला ते पण करून घेऊया. मग सगळा पसारा काढला आणि डब्बे पुसून घेतले. कियान काय करतो, त्याला खेळायला काही नसलं नाही ते उचकत बसतो आणि त्याच्यामुळे ना हे सगळं चला म्हणलं आज स्वयंपाक करायचा नाही, भरपूर वेळ आहे तर तेवढ्या वेळामध्ये हे रॅक स्वच्छ करून घेऊया. त्यासाठी लागलेले कामाला पहिला एक कप्पा स्वच्छ केला आणि त्यानंतर दुसरा घेतला. एक केलं, सगळं एकदाच काढलं की जास्त पसारा दिसतो आणि आवरायला पण सुधरत नाही, त्यामुळे एक करून असं काढलेलं. आणि अर्चना येऊन गेली ना तर अजिबातच मन लागत नव्हतं आणि कियान तर एवढा मागं लागला होता ना, तिचा खूप रडत होता. पण काय करणार ना, ती पण राहू शकत नव्हती, तिचे पण काही समजत पण नसतं मैत्री कशी असते काय असते, पण ती लहानपणाची मैत्रीच ना खरं कायम लक्षात राहते आणि कायमपर्यंत टिकते शेवटपर्यंत. आणि तशा मैत्रिणी परत होऊ पण शकत नाही. तशीच ही माझी अर्चना आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणारी, नेहमी मला काय चुकीचं बरोबर ते सांगणारी, नेहमी सोबत असणारी.
ती आली तर मला खूप म्हणजे खूप छान वाटलं. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं समजलंच असेल स्टार्टिंगला, आणि ती गेल्यावर माझा चेहरा उतरलेला बघून तेही समजलंच असेल. खालचं रॅक तर आवरून झालं, त्यानंतर मग वरच्या पण बरण्या त्या पुसून घ्यायला सुरुवात केलेली, कारण तिथं पण खालच्या बरण्या काढून वरती ठेवणं असं चालू असतं गडबडीमध्ये. मग ते पण व्यवस्थित लावून घेतलं, थोडंसं व्यवस्थित नीटनेटकं केलं की किती बरं वाटायला लागतं. सगळं किचन वाटा ते आवरून घेतलं आणि त्यानंतर घरं झाडायला सुरुवात केलेली, कारण घर वगैरे काही झाडलेलं नव्हतं. म्हणलं सगळा हा पसारा आवरून घेऊया आणि त्यानंतर परत झाडायला सुरुवात करूया, कारण परत पसारा होईल आणि परत तेच तेच त्याच्यापेक्षा सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ करायला सुरुवात केली. पसारा किती होतो आणि कचरा कुठून निघतो ना काही समजतच नाही. बेडरूम सगळं आवरून घेतलं, त्यानंतर बेडरूम झाडून घेतलं आणि त्यानंतर किचन झाडायला लागलेले, आणि किचनमधला पण खालचा जो पसारा आहे तो काढून स्वच्छ असं झाडून घेतलेलं. मग किचन झाडून झालं आणि त्यानंतर हॉल स्वच्छ करायचा होता. हॉलमध्ये काही जास्त पसारा नव्हता, कारण हॉलमध्ये मोजक्याच गोष्टी आहेत, त्यामुळे जास्त पसारा होत नाही. खेळांची खेळणीच असते, पण तो काय पसारा नाही, ते माझ्या बाळाची खेळणी आहेत आणि ती इकडे तिकडे पडलेलीच असतात. आता लहान लेकराचं घर म्हणल्यावर तेवढं तर असणारच. आता घर ते स्वच्छ करून झालेलं, मग फ्रेश होण्यासाठी गेलेले, कारण आता गरमीमुळे एवढा घाम येतो ना, जितक्या वेळा तोंड धुतलं तितक्या वेळा कमीच आहे. फ्रेश झाले आणि त्यानंतर मग मला आता करायचा होता स्वयंपाक म्हणजे काय तर फक्त वरणाला फोडणीच द्यायची होती. डाळ तर शिजायला ठेवलेलीच होती मी थोडी, कारण शिजायची राहिलेली होती. ती आली आणि तिने गॅस बंद केलेला, तर डाळ पूर्ण शिजली नव्हती. मग ती शिजायला ठेवलेली आणि इकडे मग फोडणीची तयारी करून घेतलेली. मी अशीच करते, पळीमध्ये तेल टाकून घेते आणि त्याच्यामध्ये लसूण मस्त असा थोडासा ब्राऊन होऊ देते, त्याच्यात जिरे मोहरी आणि हळद टाकून घेते आणि काळी मिरी पण टाकते आणि छान असा तडका देते. छान तडका बसतो त्याचा पण, आणि त्यावरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर मग कपडे धुवून झालेले होते सकाळी, तर ते वाळून पण झालेले होते, ते काढून घेतले आणि घड्या घातल्या. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.